आहेत. आणि बॅटिंग साठी पाहतो आपण स्ट्राईक वरती नितेश, नॉन सेकंडला दीपेश. पहिला बॉल, सामना 3 षटकाचा असलेला 18 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल या पहिल्या इनिंग मध्ये. पहिला बॉल दक्ष बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. राईट मोर विकेटचा मारा थोडस पावलांमध्ये बिघाड झाला होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील दक्ष दिंडे. यावेळेस ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय गॅप मध्ये निघून सरसी मारुषा पार मिळतील धावा 4. या पहिल्याच बॉलवरती आलाय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा चौकार 4. पहिलाच चेंडू होता, पहिल्याच चेंडू तो वेगावरती स्वार गोलंदाज होता, परंतु फक्त दिशाण्याचं काम केलं आणि पहिल्या चेंडूने चौकार आलाय. बॉल दक्ष यांच्यावरती आक्रमण केलंय, यावेळेस तेच तरणार पूर्णपणे ब्लॉक कॉल मध्ये चेंडू हाताळला होता. यष्टीरक्षक सुद्धा थोडेसे घाबरले गेले, कारण चेंडूचा वेग पाहिला तर भन्नाट वेग होता. कमबॅक केलाय पहिल्या चेंडू चौकार नंतर कमबॅक केलाय चेंडूवरती. चांगली लाईन आणि लेनचा वापर यावेळेस गोलंदाज दक्ष दिंडे यांनी केलाय. चांगला टप्पा शोधला गेलाय या दुसऱ्या बॉलवरती. दुसरा बॉल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा गती होती, परंतु दिशाहीन हा चेंडू होता. पंचांचा इशारा पाहतो पण वाईड बॉलचा आलाय आहे. एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 7 वर जाऊन 5 वर जाऊन पोहोचते. 5 धावा लागल्या गेल्या आहेत 2 बॉलवरती. दक्ष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ड्राईव्ह केलाय, पाहतोय कव्हरला फिल्डर होते, त्याच्याकडून मिसफिल्ड झालाय, चेंडू जातोय बॉर्डर लाईन जवळ. बघा चेंडू आणि फिल्डरची लागलेली शर्यत आणि त्याच्यामध्ये चेंडू जिंकून गेला आहे 4 धावांसाठी. चौकार आलाय या षटकामध्ये. बघा खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण नागले संघाकडून. जिकडे सिंगल धाव आली असती तिकडे राज यांच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याचाच फायदा पाहिला चौकाराच्या रूपामध्ये 4 धावा स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. या 4 धावांची धावफलक 9 वरती जाऊन पोहोचते. चेंडूचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ संपला आहे. मोठे फटके येत आहेत, परंतु जास्तीत जास्त ग्राउंड स्ट्रोक खेळत आहेत. कुठे धोका पत्करत नाहीत दोन्ही बॅटर. यावेळेस बघा दांडी गोल, फलंदाज बाद, यू मिस, आय डेफिनेटली आणि पदेच्या होते डिसमिस. आणि पहिला आग्रह बसतोय बेलकरी संघाला. मिस्टर नितेश शेलार बॅक टू द आउट गॉन. दक्ष विचार केला तर या षटकामध्ये थोडस कमबॅक मिनी कमबॅक म्हटलं जाईल, कारण विकेट आली आहे, विकेट मिळवली गेली आहे. जो बॅटर थोडासा
तर ताप ठरला होता डोक्याचा आणि तोच बॅटर तंबूच्या आश्रयाला गेलाय. परंतु इथून शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. त्या शेवटच्या 2 बॉलवरती नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाईल प्रमोद यांच्याकडून. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत राज. यावेळेस चांगली फिल्डिंग पाहतो आपण राज यांच्याकडून. दुसरा धावाचा प्रयत्न केला होता परंतु इथे दुसरी धाव आली नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव आली आहे. आणि सिंगलच्या साहाय्याने धावफलक आपण पाहतोय 10 वर जाऊन बसते. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये पहिले 4 चेंडूचा विचार केला तर 2 चौकार आले होते परंतु त्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय दक्ष या गोलंदाजाने. शेवटचा बॉल. यावेळेस लोअर फोल्डर बॉल होता. तो पण कडून थोडस मिसफील्ड झालं होतं. यश 22च्या रूपामध्ये एक सिंगल धाव येते. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 11 वर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. जस्ट डीजे. राज येतोय. राज कोदे येतोय दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी. राज यांचा पहिला बॉल हाफ ट्रॅगवर होता परंतु दिशाहीन हा चेंडू होता. पंचांचा इशारा पाहतो आपण. वाईट बॉल आलाय. एक अवांतर धाव, अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या पाहतो आपण 12 वर जाऊन पोहोचते. 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा. इथून राज यांना विचार केला तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ते डॉट घ्यावं लागतील, विकेट्स मिळवावं लागतील. या मॅच मध्ये जर पकड बसवायची असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर बेलकडे संघाला मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 2 चौकार आले होते परंतु त्यानंतर मोठे फटके आले होते. त्याच्यानंतर परत कुठेतरी ब्रेक लावला गेला आहे नागले संघाकडून. तो ब्रेक तोडावा लागेल. दबाव आहे त्याला झुगावावा लागेल आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. धावसंख्या पाहतो पण 13 वर जाऊन 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांचा इशारा पाहतो पण वाईट बॉलचा आलाय. एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागली जाते. यावंतरच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय 14 वर जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन बोर्ड. या षटकाचा विचार केला 2 अवांतर चेंडू हाताळले राज कोदे या गोलंदाजाने. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण डॉट चेंडू आलाय. बॅटचं चुंबन घेतलं होतं मला वाटते चेंडूने आणि यष्टनच्या मागे सुंदर झेल इथे कम्प्लीट केला गेलाय. विकेट इथे डाऊन होते. प्रमोद बॅक टू द आउट गॉन. सजली माजुरी लोक हो ताडी पिन वाजली. आपण पाहतोय समीर येतोय. यावेळेस पाहतो आपण आडव्या बॅटने खेळून काढत होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. अजून एक चेंडू पाहिला तरी या षटकामध्ये डॉट आलाय. 2 चेंडू खराब हाताळले, अवांतर हाताळले पण पाहिलं तरी या षटकामध्ये मोठा फटका येऊन दिला नाही. गोलंदाज आपण पाहतोय राज कोदे या गोलंदाजाने.
त्यावेळेस टप्पा चांगला घेतलेला आहे. आपटा फटका बसलाय, चेंडू हवेत आहे. जस्टनच्या मागे सुंदर झेल आणि संपतो इथे बॅटर समीर यांचा खेळ. फलंदाज बाद. भावेश होतोय न्यू बॅटर पाहतोय. भावेश यांना पाठवलेले अजून एका डावखुराचा फलंदाज आपण पाहतोय. भावेश बॅटिंग मार्क वरती. राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. नुसता स्ट्रोक चेंडू हवेत आहे. फिल्डर होते परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ गेलाय निघून. 6 धावांसाठी येतोय षटकार. आणि या षटकांशी धावफलक पाहता आपण 20 वर जाऊन पोहोचले. 20 धावा स्कोर कव्हरवरती लागले जात आहेत. शेवटचा बॉल यावेळेस मुस्तामिंग झाला. चेंडू हवेत आहे. थर्डमॅन मध्ये फिल्डर होते त्यांच्याकडून झेल हा सुटला गेला आहे. एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. एकाच धावावरती समाधान मानायला लागते. बघा हाफ चान्स होता. हा झेल घेणं महत्वाचं होतं. कुठे विकेट मिळवणं महत्वाचं होतं परंतु विकेट इकडे सुटलेली आहे. षटक संपते दुसरं आणि 2 षटकात समाप्ती. धावसंख्या पाहतो पण 21 वर जाऊन पोहोचले. 21 धावा स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. इथून शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 6 बॉलच्या खेळामध्ये कमीत कमी 40 गाठावी लागेल बेलगडी संघाला. चला यानंतर होणार सामना आपण पाहतोय श्री मुंडाई काजूपाडा त्यांच्या समोर असलेल्या गावदेव स्पोर्ट्स खोलांडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. श्री मुंडाई काजूपाडा आणि गावदेव स्पोर्ट्स खोलांडे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. शेवट षटक हाताने गोलंदाज आलाय सज्ज. यावेळेस बघा चेंडूने दिशा बदलली आणि दशा खराब झाल्या यावेळेस नागरी संघाची. नशिबाची साथ इथे मिळते. आपण पाहतोय बेलकडी संघाला आणि चौकार आलाय. त्या चौकाराची धावफलक पाहता 25 वर जाऊन पोहोचते. कुठेतरी मागच्या 2 षटकामध्ये जो रोख लावला होता तो रोख इथे तोडला गेला आहे त्या षटकामध्ये. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. दुसरा बॉल त्यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाहतोय पण चेंडूची दिशा खराब होती. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये लागली जाते. या अवांतरच्या मध्ये धावफलक आपण पाहतो 26 वर जाऊन पोहोचते. 26 धावा 26 रन्स ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा नक्कीच बनवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. कारण समोर संघ सुद्धा ताकदवर संघ आहे. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला. विस्तारित स्ट्रोक चेंडू हवेत आहे. 2 फिल्डर चेंडू खाली. बघा सुंदर झेल दोघांनी घेतलेला आहे. दोघांचे एफर्ट्स पूर्णपणे लागले गेले होते या झेलसाठी आणि महत्वाचे विकेट इकडे मिळवले गेले आहे.
वैभव येतोय, न्यू बॅटर पाहतोय वैभव बरं. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी असेल इथून या पहिल्या इनिंग मधील 4 बॉलवरती कमीत कमी 35 गाठावी लागेल. महत्वाची विकेट मिळवली इकडे गोलंदाजाने. यावेळेस लो फोल्डर बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला, मिड विकेट मध्ये आपण फिल्टर पाहतोय, पण डीप मध्ये एक धावाचा प्रयत्न पाहतोय, कम्प्लीट होताना पाहतोय. 2 धावा इथे पळून कम्प्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावांशी धावफलक पाहतो आपण 28 वर जाऊन पोहोचते. 28 रन्स ऑन बोर्ड, 28 धावा. तीन बॉलचा खेळ बाकी, 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. एखादा मोठा फटका 3 बॉल वरती येणं गरजेचं असेल बेलकडे संघाला. यावेळेस डान्सिंग डाऊन ग्राउंड मिस्टॉमिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे. सुंदर झेल, काय झेल घेतला अप्रतिम. आणि तिकडे स्वतः कर्णधार होते आणि सुंदर झेल इथे कम्प्लीट केल्या गेल्या. फलंदाज बाद. किरण येतोय, न्यू बॅटर आपण पाहतोय किरण शिलार. थोडस पालवमध्ये गोलंदाज नक्कीच बिघाड झाला होता. पाहायला गेलं तर शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. किरण यांच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, बघूया. यावेळेस ऑन साईडला डीप मध्ये पाहतो आपण, चेंडू जातोय निघून. फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. 1 धाव झाली बघा, एकच धावावरती समाधान मानावं लागते. खराब रनिंग बिटवीन विकेट पाहतोय दोन्ही बॅटर मध्ये. बघा जिकडे 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या असतात, तिकडे एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. शेवटचा बॉल. यावेळेस बघा थोडीशी दिशा खराब होती, पंचाचा इशारा व्हाईटचा येतोय. अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये लागली जाते. या अवांतरच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन बोर्ड, 30 धावा. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. यावेळेस ऑन साईड लावण्याचा प्रयत्न केला, मुस्तामिंग झालाय, चेंडू हवेत आहेत. रोहित येतोय, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तू बघा चेंडूने त्यांच्यापर्यंत पोहोचले गेले नाहीयेत. चेंडू पर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होताना पाहतो, तिसरा धाव होईल का कंप्लीट? यस, तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या रूपामध्ये अजून एक गडी गारद होतोय बेलगडे संघाला. या 2 धावा, या 2 धावांशी धावफलक पाहतो 32 वर जाऊन पोहोचते आणि 33 धावांचं टार्गेट इकडे सेट केलं जाते. 33 धावा इथून कंप्लीट करावं लागेल जिंकण्यासाठी जीवदानी स्पोर्ट्स नागले या संघाला. चला आपण टॉस बॉक्स मध्ये वळूया, तिकडे साथे समालोचक सज्ज असतील. प्रदीपजी लोखंडे, चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. श्री मंडई स्पोर्ट्स काजूपाडा आणि त्यांच्या समोर असतील गावदेवी स्पोर्ट्स कोलांडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. तुम्हाला वारंवार कॉल केला जातोय, कृपया करून सहकार्य करायचं आहे. सन्माननीय वसंतजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. एका बाजूने श्रीमुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा, तर एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीगरपाडा. अशा 2 संघादरम्यान आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. आणि वसंतजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
अगोदर आपण टच ओळख करून देऊया. एका बाजूने आपण पाहतोय गावदेवी चषक 2026, तर एका बाजूने शाष्ट गरबाडा. गावदेवी चषक शाष्ट गरबाडा. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस हा करतोय. गावदेवी चषक असा कॉल झाला होता आणि गावदेवी चषक इथे आलेला आहे. श्रीबुंडा स्पोर्ट्स काजूपाडा संघाने टॉस जिंकलाय. श्रीबुंडा स्पोर्ट्स काजूपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. पाहुण्यांना विनंती आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? छत्रछन शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला, यामागचं कारण? चल, आपल्याला शुभेच्छा असतील. टॉस आपण गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? सारखा. म्हणजे टॉस जिंकला असता आपण बॅटिंग केली असती. बॅटिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 30-40. असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील 30-40 पर्यंत ते पोहोचतील? बघा. चला, शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, टॉस श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा संघाने येथे जिंकलेला आहे. अगोदर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे, ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स खोलंडे या संघाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पण नाण्याची एक बाजू पाहिली आपण तर 33 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलंय. 11च्या सरसने हे टार्गेट कम्प्लीट करावं लागेल नागले संघाला जरा या सामन्यामध्ये बाजी मारायची असेल तर. तो क्रिकेट आहे इथे शेवटचा बॉल जोपर्यंत खेळपट्टीवरती पडत नाही आणि शेवटची धाव जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत मॅच कोण जिंकेल हे सांगता येत नाही. कारण या अगोदरचा सामना पाहिला, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली होती. एक चेंडू मध्ये एक धावाची आवश्यकता असताना शेवटचा चेंडू पाहिला तर डॉट आला होता. पहिला बॉल घेऊन आपण पाहतोय दिपेश येतोय रोहित साठी. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय डीप मध्ये. फिल्डर आपण पाहतोय मिड विकेट रिझर्व मध्ये चांगलं शतरक्षण पाहतोय, परंतु चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहतोय. यस नो वेट याचा चांगला समन्वय पाहतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेशी पाहतो आपण संघाचं अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते 2 या आकड्यावरती. आता इक्वेशन पाहिलं आपण 17 मध्ये 31 ची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. यावेळेस ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला जातो. मिस्ट्रॉमिक स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे. बघा झेल करण्याचा प्रयत्न इथं केला गेला होता, परंतु झेल इथे धरतीला दान झाला आहे. लग्नातला लाडू नक्कीच आकाशाच्या मध्ये उडवला होता. खाण्याची संधी नक्कीच मिळाली होती फिल्डरला, परंतु खाता आला नाहीये. आणि महत्वाची विकेट इथं पाहतोय आपण रोहित त्याला एक जीवनदान मिळताना पाहतोय. बघा जर तुम्ही असे कॅच सोडतील तर नक्कीच तुम्हाला या सामन्यामधून या स्पर्धेमधून थोडस माघारी जावं लागेल. कारण धावा पाहिल्या तर आपण 33 धावा तुम्ही स्कोर कार्डवरती ठेवल्या गेल्या आहेत. इथून जर धावा रोखायच्या असतील तर नक्कीच चांगले गोलंदाजी करावे लागेल. परंतु यावेळेस पाहतोय आपण काय घडतंय. पाहतोय विकेटच्या बाहेर हा चेंडू हाताळला होता गोलंदाज दिपेश यांनी आणि पंचांचा इशारा पाहतो आपण नो बॉलचा आलाय. म्हणजे उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मिळते बॅटर जय बीज यांना. जय यांचा विचार केला गेला तर या वर्षाच्या हंगामामध्ये गाजवून ठेवलाय जय यांनी, पण तो ट्रॉफी त्याच्या गावामध्ये आली नाहीये. यावेळेस ऑन साइडला आपण मध्ये ड्राईव्ह केलाय. मिडल मध्ये आपण फिल्डर आहे तिकडे पाहतोय, त्यांच्याकडून फंबल झाला, त्याचा फायदा पाहिला. पण 2 धावा 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेशी धावफलक पाहतो पण पुढे सरक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन बोर्ड, 6 धावा. बघा खराब फिल्डिंगचं प्रदर्शन पाहतो आपण बेलकडी संघाकडून.
यावेळेस ऑन साईडला फ्लाइट पॅट स्ट्रोक आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर आहेत झेल घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला होता परंतु हा झेल सुद्धा ड्रॉप झालाय. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. या एका धावेची धावफलक मला पण 7 वर जाऊन पोहोचते. 7 धावा. बघा इकडून जर तुम्ही झेल सातत्याने सोडत राहिले तर या स्पर्धेमधून या मॅच मधून तुम्ही थोडीशी लांब जातील, दूर जातील. इथे स्वतःला सिद्ध करायचं असेल तर चांगले कॅचेस आणि चांगले फिल्डिंगचं प्रदर्शन करावं लागेल. दीपेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला उडवला गॅप मध्ये चेंडूला खेळून करा फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये बघा त्यांना हुलकावून एक चेंडू सरळ निघून गेला सी वर्षा पार मिळतील धावा 4 या बॉलवर आलाय चौकार 4. बघा झेल सोडला होता जल पे नमक छिडकणे का काम आता रोहित यांनी केलंय. झेल सुटला तर त्याच्यानंतर पाहतो आपण आक्रमण केलं रोहित आतकरी या बॅटरने. हाफ ट्रगर बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा पाहतो आपण मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव झाले दुसरा प्रयत्न पूर्ण होतोय. धाव सुद्धा कंप्लीट होती. धावायचा प्रयत्न इथे केला जातोय परंतु ते धाव इथे कंप्लीट होणार नाहीये. 2च धावा. या 2 धावेशी पाहतो आपण षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकार समाप्तीनंतर धावा पाहतो आपण 13 लागल्या गेल्या आहेत. इथून जिंकण्यासाठी आता पाहिलं तर 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 20 धावा इथून जिंकण्यासाठी पाहतो आपण एकविरा स्पोर्ट्स नागले या संघाला जीवदानी स्पोर्ट्स नागले या संघाला पाहतो आपण. परंतु इथून जर एकविरा स्पोर्ट्स शेलार 4-1 या संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. अचूक लाईन आणि लेनचा वापर करावा सातत्याने विकेट्स घ्यावे लागतील. डॉट चेंडू घ्यावे लागतील आणि फिल्डिंगचा दर्जा अव्वल दर्जाचा ठेवावा लागेल. दुसरे षटक हाताने आपण पाहतोय वैभव येतोय. वैभव बरफ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. बॅटिंग करताना वैभवांनी थोडस निराशाजनक कामगिरी केली होती परंतु गोलंदाजी आता चांगली करावी लागेल. संघ थोडस पाहिलं तर अडचणीमध्ये आहे. तारणहार व्हायला लागेल या मॅच मध्ये जर हा सामना जिंकत असेल बेलगडी संघाला. पहिला बॉल यावेळेस बघा पुन्हा एकदा पाहतो पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. विकेटच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता आणि नाही एकदा पाहतो खराब चेंडू. मुक्त फटका खेळण्याची संधी इथे बॅटर जय बीज यांना मिळताना पाहतोय. पण जय बीज यांचा विचार केला यावर्षीचा हंगाम फॉर्म मध्ये आहे परंतु ट्रॉफी त्यांनी पटकावलेली नाहीये. नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रयत्न त्यांच्याकडून केले जातील. यावेळेस हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज वैभव यांनी. यावेळेस चांगला लाईन आणि लेनचा वापर केलाय. फ्रीडचा बॉल होता मोठा फटका खेळण्याची नक्कीच संधी होती परंतु जो फ्रीडचा बॉल पाहिला तर डॉट आलाय. पुन्हा एकदा वैभव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला मिस्टामिंग झालाय का चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण तिकडे करण्यात आलं होतं परंतु चेंडूने सरळ बॉर्डर लाईनचा ताबा घातला आहे. याचा षटकार आलाय. सहा धावांसाठी 6 धावेशी धावफलक पाहता 20 वर जाऊन पोहोचते. 20 धावा. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळेस बॅटरला बीट केलं होतं. ओळखलं होतं गोलंदाजाने बॅटर कोणत्या मुवमेंट वरती ट्रिगर होतोय आणि त्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय आणि डॉट बॉल आलाय. या षटकाचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. इथून 3 मध्ये 13 ची आवश्यकता आहे. 9 मध्ये 13 धावा. 9 चेंडू 13 धावा. यावेळेस लोअर फोल्डर बॉल होता. मुस्तामिक स्ट्रोक चेंडू हवेत आहे. हा कॅच महत्वाचा आहे. कॅच सुटलाय का हा मॅच सुटलाय. चेंडू सहज निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय नशिबाचा चौकार 4.
बॅटरने, परंतु हा झेल घेणं गरजेचं होतं. कॅच सुटलाय आणि ही मॅच सुद्धा आता थोडीशी लांब गेली पाहतोय. ऑन साइडला यावेळेस पाहतो आपण ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगला झाला होता, परंतु फेकी थोडीशी उशिरा केली, त्याचा फायदा पाहिला दोन्ही बॅटरने. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत पळून. या 2 धावांची धावफलक पाहता आपण 26 वर जाऊन पोहोचलेला आहे. 26 धावा, इथून जिंकण्याचं 7 धावांची आवश्यकता आहे नागले संघाला. नेक्स्ट बॉल, यावेळेस मुस्तामिंग झालाय, चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँडला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव झाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा कंप्लीट होतोय. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय बघा, आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल. थोडासा गचाळ थ्रू, चौथी धाव इथे कंप्लीट केली जाते. आणि मला वाटते ही 5वी धाव. या पंजा खोलला या बॉलवरती 5 धावा पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 5 धावा, या 5 धावेशी धावफलक पाहतो आपण जाऊन पोहोचतोय 31 रन्स ऑन बोर्ड. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि 2 धावा. पहिला बॉल मुस्तामिंग झाला, चेंडू हवेत आहे. झेल महत्वाचा होता, पुन्हा एकदा झेल प्रयत्न केला नाही झेल घेण्याचा. दुसरी धावाचा प्रयत्न इथे कंप्लीट होताना पाहतोय, आणि 2 धावा इथे कंप्लीट होतात आणि सामना जिंकतो इकडे जुदै स्पोर्ट्स नागले संघ. हळक 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 21 स्पोर्ट्स, शेलार स्पोर्ट्स 4141. तुम्ही आज आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील, आणि ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच जुदै स्पोर्ट्स नागले. चला, या मॅचचा मैदानाचा मानकरी कोण ठरतोय पाहूया आपण. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं मानकरी, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं, 10 धावा देऊन 2 महत्वाच्या विकेट ज्यांनी मिळवल्या त्या, तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर राज कोळे, मॅन ऑफ द मॅच. तर राज यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. बघा, फिल्डिंग थोडीशी राज यांच्याकडून नक्कीच खराब झाली होती. एक चौकार सोडला होता, परंतु त्यानंतर पाहिलं तर गोलंदाजी करताना अप्रतिम षटक हाताळलं होतं. पूर्णपणे बॅकफूट वरती नेऊन ठेवलं होतं बेलगडी संघाला, आणि तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच.